बिहारच्या निकालावरून विरोधकांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय। भाजपने आता अमेरिकेत जाऊनही निवडणूक लढवावी असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता। आदित्य ठाकरेंच्या या टीकेला मंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर दिलंय। पंतप्रधान मोदी चंद्रावर शिवशक्ती कॉलनी उघडणार असल्याचा अजब दावा जयकुमार रावल यांनी केलेला आहे। तेजस्वी यादव हे साधारणपणे जे प्रचार करत होते त्यांचा एकच मेन अजेंडा होता, तो म्हणजे जॉब्स, नोकऱ्या। आणि जर ते पाहून मतदान होत नसेल तर हे धक्कादायक आहे। दुसरं म्हणजे आपण पाहतो नेहमीपणे एक अँटी इन्कम्बन्सी असते। प्रो इन्कम्बन्सी जरी असली तरी भाजप किती लढलो ते 105 आणि त्याच्यातून 95 सीट्स, म्हणजे असा निकाल जर असेल मला वाटतं त्यांनी 100च घेऊन टाकायला पाहिजे होतं। पण आता मी विनंती करीन भाजपला की आता बिहार, महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या, तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका, तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका। मोदी साहेबांचं जे वजन आहे ते कुठल्याच देशात गेले तर मोदी साहेबांचं नाव लोक म्हणतात। ट्रम्पनी सुद्धा प्रचाराला मोदी साहेबांना बोलवलं होतं। अमेरिकेत मध्ये सुद्धा आमचे फ्रेंड्स ऑफ बीजेपी आहे। जगामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे आहेत आणि ते आमच्याबरोबर सहकार्य करतात, सदिच्छा देतात। आता इतका जोरात निकाल लागलाय, अर्थातच त्यांचं होईल। आम्ही चंद्रावर कॉलनी उघडणार आहे, आमच्या मोदी साहेबांनी शिवशक्ती आम्ही कॉलनी उघडली। हे सगळं काम करणारा भारतीय जनता पार्टी, भारताचं नाव जगामध्ये मोठं करण्याचं काम आम्ही करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।